नमस्कार, पेबल्स मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आजचा आपला विषय ट्रेडिंग सायकोलॉजी. प्रत्येक माणसाच्या जे लोक ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट या क्षेत्रामध्ये असतात त्यांच्या आयुष्यामध्ये एक ट्रेडिंग सायकल, एक सायकोलॉजिकल सायकल ही नेहमी येते. आणि ती सायकोलॉजिकल सायकल काय आहे ती आज आपण बघणार आहोत. जर का तुम्हाला योग्य ज्ञान जर का तुम्ही घेतलं नाही कोणत्याही विषयाचं, तर तुमची हालत काय होऊ शकते हे तुम्हाला ह्याच्यातून नक्की कळेल. आणि त्याचवरून माइंडसेट हा किती महत्त्वाचा असतो हेही तुम्हाला कळेल. पण पुढे जायच्या आधी अजून तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ लाईक करा, कॉमेंट्समध्ये तुमचे विचार लिहा आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या क्रिप्टोकरन्सीच्या बेसिक आणि इंटरमिजिएट कोर्सच्या लिंक दिलेल्या आहेत. हा कोर्स नक्की करा. पुढे जायच्या आधी आपला डिस्क्लेमर. वेलकम बॅक. आज आपण बघणार आहोत ट्रेडिंग सायकोलॉजी. आपण मुळामध्ये ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंट, क्रिप्टोकरन्सी म्हणा, स्टॉक मार्केट म्हणा, फॉरेक्स म्हणा, या सगळ्या क्षेत्रामध्ये कशामुळे येतो? जनरली सगळीच माणसं जवळजवळ, म्हणजे अगदी CA वगैरे असलेले लोक सोडून द्या, पण बाकी सगळे आपल्यासारखी सामान्य माणसं हे एकतर आपले नातेवाईक किंवा आपले मित्र, किंवा जर का तुम्हाला यूट्यूब, फेसबुक वगैरे हे सगळं बघायची सवय असेल, सोशल मीडियावर टाईमपास खूप करत असाल, तर तिकडचे काही व्हिडिओज आणि पोस्ट इथून आपण बघतो की या क्षेत्रामध्ये भरपूर प्रॉफिट होतो. आणि त्याच्याचबरोबर काही टेलिग्राम चॅनल्स असतात, ते तुम्हाला बऱ्याच टिप्स देतात आणि याच्यामध्ये प्रचंड प्रॉफिट कमवा वगैरे असं सगळं असतं. आणि त्या अपेक्षेने, त्या पॅसिव्ह इन्कमच्या अपेक्षेने आपण या क्षेत्रामध्ये येतो. मनाशी आपल्याला माहिती असतं किंवा आपल्या सगळ्यांना माहिती असतं की स्टॉक मार्केट आहे, क्रिप्टोकरन्सी आहे, हे अतिशय प्रॉफिटेबल क्षेत्र आहे. एक गोष्ट आपण याच्यामध्ये नक्की विसरतो की आज आपण जो जॉब किंवा बिझनेस करतो आहे, ज्यातून आपल्याला महिन्याला 50,000 ते 1,00,000 जे काय तुमची सॅलरी वगैरे असेल, हे पैसे जे मिळत आहेत त्यासाठी आपण जवळजवळ 15 वर्ष शिक्षण घेतलेलं आहे. मात्र आपण प्रत्यक्षात जेव्हा या क्षेत्रामध्ये उतरतो तेव्हा ही गोष्ट सोयीस्करपणे विसरतो आणि आपल्याला रिझल्ट हवे असतात. पी हळद हो गोरी. रातोरात रिझल्ट्स आपल्याला हवे असतात आणि आपण कोणताही एक कोर्स करायचा, नॉलेज घेण्याचं, ट्रायल्स वगैरे घेण्याचा विचारही करत नाही. डायरेक्ट आपण या क्षेत्रामध्ये उडी मारतो. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की या क्षेत्रामध्ये, ट्रेडिंग या क्षेत्रामध्ये येणारा प्रत्येक माणूस, म्हणजे याला कोणीही अपवाद नाही आहे. अगदी मी टेड टॉक्समध्ये इंटरनॅशनल ट्रेडर्स आणि त्यांच्या मुलाखती बघितल्या, त्यांनीसुद्धा हेच सांगितलं आहे. किंबहुना माझ्या स्वतःच्या बाबतीतसुद्धा हेच घडलं आहे. आणि ही सायकोलॉजिकल सायकल जी आत्ता मी तुम्हाला सांगणार आहे, ही आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एकदा तरी ही घडतेच. आणि जोपर्यंत ही सायकोलॉजिकल सायकल जोपर्यंत घडत नाही, ही गोष्ट जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत बरेचसे जण शिकण्याला किती महत्त्व आहे हे त्यांना समजत नाही. आणि हे सगळं घडल्यानंतर ते ॲक्च्युली शिक्षण घेण्यासाठी बाहेर पडतात किंवा शोधायला लागतात. आता यातले काही जण खरोखर शिक्षण घेतात, तर काही जण फील्डच सोडून देतात, तर काही जण असतात ते नशिबावर हवाला ठेवून पुन्हा त्याच चक्रामध्ये सापडतात. तर नक्की ही सायकोलॉजिकल सायकल जी आहे ही काय आहे ती आपण बघूया. जी सायकल आत्ता मी सांगणार आहे तुम्हाला, ती फक्त क्रिप्टोकरन्सीसाठीच लागू नाही आहे, तर कोणत्याही प्रकारच्या ट्रेडिंग क्षेत्रासाठी, अगदी स्टॉक मार्केट आहे, कमोडिटीज आहे, तुमचं फॉरेक्स आहे, या सगळ्या क्षेत्रासाठी ही सायकल तुम्हाला लागू होते. चला आपण बघूया जरा. ही जी चीटशीट जी आहे किंवा ही इमेज जी आहे ती वॉल स्ट्रीट चीटशीट या वेबसाईटवरून घेतली आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की सायकोलॉजी ऑफ मार्केट सायकल. मार्केट सायकल कशी असते हे बघा. हे ते एका हिट मॅपवरून त्यांनी साधारणपणे दिलेलं आहे. आणि आपल्या भावना ज्या असतात, द फिलिंग्ज ॲपिअरिंग ॲज द मार्केट फ्लक्च्युएट्स, म्हणजे आपल्या भावना ज्या मार्केटच्या बाबतीत असतात, मार्केटचं फ्लक्च्युएशन्स जे असतं त्याच्या बाबतीत आपल्या भावना ज्या असतात ना, त्यानुसार आपल्या ही सायकल कशी चालते आणि आपल्या भावना कशा बदलतात याचं चित्रण ह्याच्यामध्ये केलं आहे. कोणतंही मार्केट जर घेतलं तर ते नेहमी असं उंटाच्या पाठीसारखं असतं. ते सतत वर खाली होतच असतं. म्हणजे असं काही फ्लॅट मार्केट नसतं. आणि खरोखर जर का फ्लॅट मार्केट असतं तर मग ते आपल्याला चाललं नसतं, कारण मग त्याच्यामध्ये आपण प्रॉफिट मिळवणार कसा.
ज्या वेळेला रेट खाली जातील आणि वर जातील, पुन्हा खाली येतील, तेव्हाच तर आपण ट्रेड करू शकतो ना. तर हे जी इमेज आहे ह्याच्यावरून आपल्याला पूर्णपणे अंदाज येतो की साधारणपणे ही सायकल जी आहे ही कशी चालते. आता सगळ्यात आधी आपण हा सिम्प्लिफाईड मार्केट सायकल आपण बघूया. इकडे तुम्ही जर का बघितलं तर हे जे पीक्स आहेत, हे दोन जे पीक्स आहेत ना, इथे पॉईंट ऑफ मॅक्झिमम फायनान्शियल रिस्क, सगळ्यात जास्त रिस्क ह्या हायेस्ट पॉईंटवरच असते. आणि जेव्हा मार्केट सगळ्यात खाली असतं ना, त्यावेळेला आपल्याला सगळ्यात जास्त फायनान्शियल ऑपॉर्च्युनिटी असते. ओके, आता ही सायकल ज्या वेळेला चालू होते ना, म्हणजे साधारणपणे इकडनं मार्केट ज्या वेळेला असं वरती थोडंसं वरती जायला लागतं, त्यावेळेला ही जी व्यक्ती असते त्याच्या मनात अविश्वासाची भावना असते. अविश्वासाची भावना का असते? त्याला वाटतं की ही काय रॅली फॅली नाही आहे, हा फॉल्स ब्रेकआउट असणार आणि याच्यामध्ये काही इन्व्हेस्टमेंट करण्यात काही अर्थ नाही आहे, हा ब्रेकआउट फॉल्स आहे. आणि त्याला असं का वाटतं? कारण ना त्याला टेक्निकल ॲनालिसिस माहिती असतं, ना त्यांनी कधी मार्केट ॲनालिसिस केलेलं असतं, किंवा तो काही शिकलेलाच नसतो. तो आपल्या नॉर्मल न्यूज आणि कॉल्स आणि या सगळ्यावर विश्वास ठेवून वागत असतो. तर आणि त्याला वाटत असतं की ही रॅली जी आहे ना, इथं काही खरं नाही, ही रॅली फॉल्स ब्रेकआउट आहे आणि इथे फेल होणारी ही रॅली जी आहे ती. ठीक आहे, पण गंमत अशी आहे की ही जी रॅली आहे, हा जो रेट आहे हा पुन्हा असा वरवर चढायला लागतो. ओके, हा वरवर चढायला लागतो आणि या ठिकाणी त्याच्या मनामध्ये एक आशा निर्माण होते. माणसाच्या मनात एक आशा निर्माण होते. ज्या वेळेला लोक इथे येतात आणि एखाद थोडंसं लॉस बीस झालेला असतो, तेव्हा त्यांना वाटतं की नुसत्या मार्केटमध्येच नाही, आत्तापर्यंत आपल्या आयुष्यात जो काही लॉस वगैरे झाला आहे ते दिवस संपले आणि हे सगळा लॉस आता आपण रिकवर करणार आणि इकडनं आपल्याला हा लॉस रिकवर करण्याची संधी आहे. तर आता ज्या वेळेला मार्केट परत रिट्रेस करेल तेव्हा आपण इथे एंट्री घेतली पाहिजे. पण त्याची हिंमत होत नाही, ती एंट्री जी घ्यायची आहे ना, त्या एंट्रीची त्याची हिंमत नाही होत, कारण इकडनं थोडं मार्केट खाली येतं आणि परत वाढायला लागतं. हे मार्केट जेव्हा परत असं वाढायला लागतं ना इकडे, आणि आता ते अगदी स्टीपली वाढायला लागतं, सटासट वर जायला लागतं. आता त्याच्या मनामध्ये मात्र काय होतं? त्याच्या मनामध्ये आता एक ऑप्टिमिझम म्हणजे एक सकारात्मक वेव त्याच्या मनामध्ये फिरायला लागते. तो एकदम सकारात्मक वृत्ती त्याची होते आणि त्याला कळतं, अरे ज्याला आपण हा जो फॉल्स ब्रेकआउट म्हणत होतो आणि जे म्हणत होतो ही खरोखरचीच रॅली निघाली आणि ही रॅली निघाली, तर ह्याच्यामध्ये आता आपल्याला इन्व्हेस्ट करायला पाहिजे. आणि तो घाईघाईनी इन्व्हेस्टमेंटच्या मागे लागतो आणि तयारी करतो ट्रेड घेण्याची. ठीक आहे, इकडे त्याला बरोबर पटतं. पण आता असं झालेलं आहे, ही जी रॅली आहे ना, ही अशी भरधाव निघालेली आहे इकडनं आणि त्याचा पूर्णपणे विश्वास बसतो, याच्यावर पूर्णपणे विश्वास बसलेला आहे की ही रॅली आपल्याला जबरदस्त प्रॉफिट देऊन जाणार. आणि आता हीच ती वेळ आहे की आपल्याला आहे नाही ते सगळं इन्व्हेस्ट करण्याची, हीच ती वेळ, हीच ती वेळ. हे जे वाक्य, जे शब्द आहेत, हे इतके धोकादायक शब्द आहेत, पण आता त्याला विश्वास बसलेला आहे की हीच ती वेळ आणि आहे नाही ते सगळं लावायची ही आता आपल्याला संधी आलेली आहे. या ठिकाणी ही संधी येते, पण रॅली भरधाव चालली आहे आणि आता तो इकडे इन्व्हेस्टमेंट करतो. आणि तरी रॅली जोरदार चाललेली आहे म्हटल्यानंतर त्याला थ्रिल वाटायला लागतं. अशा वेळेला शरीरामध्ये वेगवेगळे हार्मोन सिक्रेट व्हायला लागतात. डोपामाइन नावाचं एक हार्मोन असतं जे तुम्हाला अतिशय थ्रिलची जाणीव करून देतं. अतिशय भरधाव बाईकवरून जाताना किंवा भरधाव वेगाने जाताना जो एक आपल्याला आनंद आणि थ्रिल मिळतो ना, ते त्या हार्मोनमुळे मिळतं. ते जे स्त्राव शरीरातून होतात. आणि गंमत अशी आहे की हे जे डोपामाइन असतं ना, ह्याची सवय लागते. आपण जेव्हा म्हणतो ना की जे जुगारी असतात ते अट्टल जुगारी असतात, त्यांना राहवत नाही अजिबात, त्यांना ह्या डोपामाइनचं ॲडिक्शन असतं, त्याची सवय लागते या डोपामाइनची. आणि हे डोपामाइन आणि ॲड्रेनलिन त्यांच्या शरीरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये व्हायला लागतं आणि थ्रिल आणि एक्साइटमेंटचा कळस होतो तिकडे. या थ्रिलमध्ये आय विल बाय मोर ऑन मार्जिन, तो म्हणतो की हे काय खरं नाही, मी मार्जिन कॉल घेतले पाहिजेत. आणि
बाकीच्या आपल्या मित्रांना सांगणं पण आपलं कर्तव्य आहे की मी स्वतः तर मार्जिन कॉल म्हणजे आपल्याला लिव्हरेज घेतलं पाहिजे. आपल्याकडे जर का 1000 रुपयेच जर का असतील तर 10 पट पैसे लावले पाहिजे. 10x लिव्हरेज घेतलं पाहिजे. काही काही महाभाग असे असतात की ते 25x 50x लिव्हरेज घेतात, 100x लिव्हरेज घेतात. त्यांना वाटतं की आपल्याला जो प्रॉफिट मिळणार आहे हा पण 10 पट 50 पट होईल. पण त्यावेळेला ते हे विसरतात की जर का चुकून लॉस झाला तर तो सुद्धा आपला 10 पट आणि 50 पट आणि 100 पटच होणार आहे. आपले होते नव्हते तेवढे सगळे पैसे मिलीसेकंदमध्ये गायब होणार आहेत सगळे. पण एकदा ते डोपामाइन काम करायला लागलं की त्याला ह्या सगळ्या भावना थांबवता येत नाहीत. तो स्वतः तर लिव्हरेज हाय लिव्हरेजचे कॉल घेतोच, वर आपल्या मित्रांना नातेवाईकांना पण सांगतो की तुम्ही पण ह्याच्यामध्ये पैसे टाका, तुम्ही पण कॉल घ्या आणि असं मिळून हे मार्केट चालायला लागतं. आता गंमत अशी होते की मार्केट खरं तर इकडे अजून वर जाऊन खरं तर पीकला पोचलेलं आहे. पीकला मार्केट पोचलेलं आहे आणि जसं ते मार्केट पीकला पोचतं त्यावेळेला ह्याला एक युफोरिया होतो, एक हिस्टेरिया होतो. त्याला वाटायला लागतं की काय जिनियस आहे मी. आपल्यासारखे आपणच जबरदस्त इन्व्हेस्टमेंट आपण केली आहे, राईट टाईमला केली आहे. आता अजून मार्केट वर जाणार आहे आणि आता मला करोडपती होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. हे त्याच्या मनाने ठामपणे घेतलेलं असतं आणि ही इज ॲट व्हेरी व्हेरी हाय लेवल. पण गंमत अशी आहे ना की इथे ॲक्च्युली ही रॅली जवळजवळ संपलेली असते, संपत आलेली असते, संपलेली असते. ही वेळ खरं म्हणजे आहे तिकडनं आऊट होण्याची. पण आता त्याचं मन लोभाच्या इतका आहारी गेलं आहे की तो तिकडनं प्रॉफिट बुक करायच्या मनस्थितीमध्येच नाही आहे. मुळामध्ये त्यांनी काय केलं आहे माहिती आहे का? मुळामध्ये त्यांनी हा जो कॉल जो आहे हा मुळातच त्यांनी खूप उशिरा घेतला आहे. संपूर्ण अभ्यास करून जो कॉल आहे तो साधारण या लेवलला घ्यायला पाहिजे, तो मुळातच त्यांनी या लेवलला तो कॉल घेतला किंवा या लेवलला कॉल घेतला आहे आणि तो कॉल या लेवलला पोचला आहे. तरीसुद्धा त्याच्या मनात येत नाही आहे की आपण इकडे प्रॉफिट बुक करावा आणि या कॉलमधनं आऊट व्हावं. आपली जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त 60% आपली जी रॅली आहे ही फुकट गेलेली आहे आणि ते पण केवळ आणि केवळ आपल्याला माहिती नसल्यामुळे, ज्ञान नसल्यामुळे हे आपलं फुकट गेलेलं आहे. हे त्या माणसाच्या लक्षातच येत नाही. ओके, आता या ठिकाणी खरं म्हणजे त्यांनी आऊट करायला पाहिजे पण तो आऊट करत नाही. आता मार्केट ज्या वेगाने वर यायला लागले त्या वेगाने खाली यायला लागतं. पण ते कधीही कोणतंही मार्केट स्ट्रेट लाईनमध्ये कधी खाली येत नाही. ते नेहमी खाली येतं, परत थोडं वर जातं, परत खाली येतं, परत थोडं वर जातं. हे अशा प्रकारे रिटेस्ट करत असतं. पण याला हे समजत नाही कारण त्याच्या डोकं आता पूर्णपणे फिरलेलं आहे. त्याला खरं म्हणजे इथे त्याने आऊट व्हायला पाहिजे होतं पण तो आऊट होत नाही आणि इकडनं मार्केट खाली येतं आणि जेव्हा तो विचार करतो आऊट होऊया का, पण तेवढ्यात मार्केट थोडंसं वर जातं आणि तो म्हणतो की काय नाही, काही अर्थ नाही याला, वी जस्ट नीड टू कूल ऑफ फॉर द नेक्स्ट रॅली. त्याला वाटतं इकडनं रिट्रेस केले आणि इकडनं मार्केट परत पूर्णपणे वरती जाणार आहे असं त्याला वाटतं आणि तो पुन्हा एकदा थांबतो. पण मार्केट आता त्याच्या म्हणण्याप्रमाणे जात नाही, ते सटासट खाली यायला लागतं. या ठिकाणी त्याला आता असं वाटतं, आता अँझायटी त्याचा ताबा घेते आणि त्याला कळतं की आपण हाय लिव्हरेज घेऊन, मार्जिन कॉल घेऊन भयंकर मोठी चूक केलेली आहे, खूप मोठी चूक आपण केली आहे. आणि हा जो डीप जो चालला आहे, बेअर मार्केट जे चाललं आहे त्यात आपलं काही खरं नाही. हे बहुतेक लॉंगर चालणार आहे. पण गंमत अशी होते की या ठिकाणी ज्या वेळेला तो अजूनही तो खाली खाली जेव्हा येतो तेव्हा त्याच्या मनामध्ये आता डिनायलचे विचार यायला लागतात. डिनायलचे विचार त्याच्या मनात गोल गोल फिरायला लागतात आणि तो काय म्हणतो, माझ्या इन्व्हेस्टमेंट ज्या आहेत ना सगळ्या, किंवा जे मी कॉईन घेतले, जे स्टॉक घेतलेत ना, हे एकदम रिप्युटेड चांगल्या कंपनीमधले आहेत, टॉपच्या कंपनीमधले आहेत. तर आता एवढं मार्केट जर का खाली पडायला लागलं, तर स्टॉक पडायला लागलं, ती कंपनी काहीतरी करेलच ना, कंपनी काहीतरी करेक्टिव्ह ॲक्शन घेईलच मार्केटच्या. पण त्याला हे माहीत नसतं की जगात असा कोणताही स्टॉक, कोणताही कॉईन असं नाही आहे की ते कायमचं वरतीच राहतं आणि सतत वरवरच जात राहतं. असं काही नाही आहे, नथिंग.
ही गोष्ट अस्तित्वातच नाही आहे. त्यामुळे इथे कोणतीही कंपनी किंवा ब्रह्मदेव येऊन पण कोणत्याही प्रकारचं करेक्टिव्ह ॲक्शन घेणार नसतो. आणि त्याला जे वाटतंय की इथे ही जी ग्रेट कंपनी आपण जी इन्व्हेस्टमेंट केली आहे ती काहीतरी करेक्टिव्ह ॲक्शन घेईल आणि इकडनं ते मार्केट पुन्हा वर जाईल. आता जसं जसं मार्केट अजून खाली जायला लागतं, आता मात्र त्याचा धीर सुटतो आणि तो पॅनिक होतो एकदम. आणि त्यावेळेला तो म्हणतो, अरे बापरे, सगळेजण विकतायत, मार्केट तुफान खाली कोसळतंय, सगळेजण विकतायत, मला पण ह्यातून वेळीच बाहेर पडायला हवं. तो विकायची तयारी करतो. पण गंमत अशी आहे, कॅपिच्युलेशनची भावना आता त्याच्या मनामध्ये फिरायला लागते. आय एम गेटिंग 100% आउट ऑफ द मार्केट, आय कांट अफोर्ड टू लूज मोर. आता तो असं म्हणायला लागतो की मी आता इकडनं 100% बाहेर पडणार, ह्याच्यापेक्षा जास्त मी लॉस घेत नाही. पण त्याचा बाहेर पडेपर्यंत अजून तळ गाठलेला असतो इकडे आणि त्याचा राग आता अनावर होतो. खरं म्हणजे ही संपूर्ण त्याची चूक असते की कोणतीही माहिती न घेता, कोणतंही ज्ञान न घेता, केवळ आपल्या मनाचा कौल घेऊन, लोकांचं ऐकून, इकड तिकडचे कॉल घेऊन त्यांनी ही रिस्क घेतलेली असते. पण ही चूक तो कधी मान्य करत नाही, कारण कोणतीच माणसं आपली चूक कधी मान्य करत नाहीत. आणि मग तो काय करतो, तो सगळ्यांना शिव्या घालायला लागतो. कोणी मार्केट शॉर्ट केलं, कोण आहे ते सगळे बेअर्स की जे मार्केट शॉर्ट करायला बसले आहेत. गव्हर्नमेंट काय झोपा काढतंय का? गव्हर्नमेंटने काही करेक्टिव्ह ॲक्शन का नाही घेतली? हे बाकीचे ज्या ऑथॉरिटीज आहेत, या सेबी, बीबी आणि या सगळ्या ऑथॉरिटी आहेत, एका कुठे झोपा काढायला गेले होते का? एवढं मोठं मार्केट ड्रॉप चाललं आहे, एवढं मोठं चाललं आहे, ह्या लोकांनी करेक्टिव्ह ॲक्शन का नाही घेतली? अशा प्रकारे हा शिव्याशाप द्यायला लागतो. आणि तो म्हणतोय मार्केटच खराब आहे, इकडे येण्यात काही अर्थ नाही, इकडे लोकांचा सुपडा साफ होतो आणि प्रचंड लॉस होतो. या सगळ्या गोष्टी तो बोलायला आता रागाच्या भरात बोलायला सुरुवात करतो. मार्केट इकडनं साईड ट्रॅकला जात असतं आणि तो पूर्णपणे बाहेर पडेपर्यंत त्याचे पूर्णपणे तो लॉसमध्ये असतो. आणि आता तो जातो डिप्रेशनमध्ये जातो. सगळे त्याचे पैसे गेलेले आहेत. आता हाऊ कॅन वी पे फॉर ऑल दिस न्यू स्टफ, आय एम एन इडियट. त्याला हे आता पटतं की आता हा लॉस आपण भरून कसा काढणार, मूर्खपणा आहे. जवळजवळ आपण सगळे पैसे याच्यामध्ये घालवलेत, आता आपलं काय होऊ शकत नाही. आता खरं म्हणजे मार्केट बेअरमध्ये सगळ्यात खालच्या टोकाला आहे. आता इन्व्हेस्टमेंट खरं म्हणजे करायला पाहिजे, पण आपल्याकडे पैसेच नाही आहेत, तर आपण काय करणार? पुढे गंमत होते की हे सगळं तो करत असताना परत एकदा पुढची सायकल चालू होते. मार्केट हळूहळू वरती जायला लागतं आणि पुन्हा त्याच्या मनामध्ये एक अविश्वासाची भावना येते की ही रॅली तरी खरी आहे का? पण त्यावेळेला त्याला माहीत नसतं की तो पुन्हा, किंवा माहीत नसतं असं म्हणण्यापेक्षा त्याला जाणवत नसतं की तो पुन्हा एकदा त्याच पॉईंटला आला आहे. फॉर एक्झाम्पल, हे पूर्ण चित्र जर का आपण बघितलं तर ही जी डिसबिलीफची जी पोझिशन जी आहे ना, तीच पोझिशन आता इकडनं चालू होते आणि हीच सायकल अशाच पद्धतीने जाणार आहे आणि अशाच पद्धतीने खाली येणार आहे. आज तो असेल, दुसरं कोणीतरी असेल, पण आता अशा 2-3 रॅली जेव्हा होतात तेव्हा त्याचा पूर्णपणे विश्वास बसलेला असतो की माझ्या नशिबात काही प्रॉफिट नाही आहे, या सगळ्या गोष्टीला काही अर्थ नाही आहे. मग माणसं 2-3 मार्ग निवडतात. एक म्हणजे त्या क्षेत्राला भरपूर बदनाम करतात, त्या क्षेत्राबद्दल सगळ्यांना सांगत सुटतात की हे अतिशय धोकादायक आहे आणि याच्यात कोणी येऊ नका, काही करू नका, प्रॉफिट सगळं झूट आहे, कोणाला काय मिळत नाही. दुसऱ्या प्रकारचा माणूस असतो, तो म्हणतो नाही, आपली चूक झाली, तो मान्य करतो चूक. आपण खरं म्हणजे पूर्ण नॉलेज घेतल्याशिवाय, प्रॅक्टिस केल्याशिवाय आपण हे केलं आणि म्हणून हा प्रॉब्लेम आपल्याला झाला. तर तिसरा माणूस जो असतो तो म्हणतो झालं ते झालं, देवाला गेलं, ह्याच्यापुढे या भानगडीत आपण कधी पडायचं नाही आणि हा मार्गच नको आपल्याला. अशी ही 3 प्रकारची माणसं इकडनं बाहेर पडतात. एक गोष्ट याच्यावरून तुम्ही धडा घेतला असेल की सायकोलॉजी, तुमचा माइंडसेट हा किती महत्त्वाचा आहे याच्यामध्ये.
की जर का त्यांनी योग्य माइंडसेट वापरला असता, कारण सायकोलॉजीमध्ये रिस्क मॅनेजमेंट पण येतं, त्यांनी रिस्क मॅनेजमेंट केलं असतं, त्यांनी लोभावर कंट्रोल ठेवला असता स्वतःच्या, त्यांनी योग्य नॉलेज घेतलं असतं, तर ही वेळ त्याच्यावर कधीही आली नसती. छोटा का होईना तो प्रॉफिटमध्येच असता. पण सुरुवातीला तरी नवीन माणसाच्या बाबतीत तरी असं कधीही होत नाही. या सायकलमधून जवळजवळ प्रत्येक माणूस जातो आणि अल्टिमेटली त्याचा परिणामही तोच होतो. सो मित्रांनो, याच्यावरून धडा घेण्यासारखा आहे की इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग या क्षेत्रामध्ये सायकोलॉजी ही अतिशय महत्त्वाची आहे. फक्त तुम्हाला आणि ही सायकोलॉजी तुम्हाला कधी समजते तर तुम्ही स्वतःच्या स्वतः ही नाही शिकू शकत. कोणीतरी तुमचे डोळे उघडावे लागतात, कोणीतरी तुम्हाला गाईड करावं लागतं, मार्ग दाखवावा लागतो. त्याशिवाय तुम्ही याच्यातनं वाचू नाही शकत. मला सांगा खाली कॉमेंटमध्ये की तुमच्यापैकी कोण कोण लोक या सायकलमधनं गेलेत. माझ्या क्लासमध्ये ज्यावेळेला मी हा चॅप्टर जेव्हा मी घेतो किंवा हे मी शिकवतो आणि या सायकल्स आणि या सगळ्यात शिकवतो, त्यावेळेला जवळजवळ प्रत्येकाने कबूल केलं की हो आम्ही या सायकलमधनं गेलो. मी स्वतः कबूल करतो की मी स्वतः या सायकलमधनं गेलेलो आहे आणि याच्यातनं वाचायचा खरं म्हणजे कोणताही उपाय नाही आहे. कारण मी तर नॉलेज घेऊन उतरलो होतो, सगळं व्यवस्थित वाचून आणि कोर्स वगैरे सगळं करून उतरलो होतो. तरी पण लोभावर कंट्रोल ठेवणं हे एवढं सोपं नसतं. ते. आपल्याला भयंकर कॉन्फिडन्स असतो की आपल्यासारखे शहाणे आपणच, आपल्यासारखं शहाणं कोण नाही. हा जो कॉन्फिडन्स जो लोकांना असतो ना, आपल्या सगळ्यांना, तो एकदा तरी आपल्याला धडपडावंच लागतं. जसं म्हणतात ना की सायकल चालवताना आपण शिकतो तर 2-4 वेळा दणदणीत आपटल्याशिवाय काय आपण सायकल शिकत नाही. इकडेही तसंच असतं. तर तुमचं शिक्षण आणि तुमची जाणीव तुम्हाला फक्त एवढंच कार्य करते की तुम्हाला खूप मोठा लॉस होऊन देत नाही. त्यातून ती तुम्हाला त्या लॉसमधनं तुम्हाला बाहेर काढते. सो मित्रांनो, सायकोलॉजीमध्ये ही फक्त मी तुम्हाला एक सायकल सांगितली जी प्रत्येक ट्रेडरच्या आयुष्यामध्ये येते. मित्रांनो, सायकोलॉजी म्हणजे काय फक्त एवढंच नाही आहे. ही तर फक्त एक बेसिक सायकल मी तुम्हाला सांगितली. सायकोलॉजीमध्ये रिस्क मॅनेजमेंट येतं, तुमच्या लोभावर कंट्रोल येतं, मेडिटेशन येतं, तुमचं लॉ ऑफ अट्रॅक्शन येतं. त्याच्यानंतर चांगले ट्रेडर्स जे असतात त्यांच्या क्वालिटीज काय असतात, वाईट ट्रेडरच्या क्वालिटी काय असतात, 10 गोल्डन रूल्स काय आहेत तुमच्या ट्रेडिंगचे, रिस्क मॅनेजमेंट कशी करायला पाहिजे, आपले जे फंड्स आहेत ते कशा प्रकारे वापरायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी सायकोलॉजीमध्ये येतात. कारण प्रत्येक माणसाची कपॅसिटी ही वेगळी असते, प्रत्येक माणसाची बलस्थानं वेगळी असतात, कमकुवत जागा वेगळ्या असतात. एखाद्या माणसाला खूप मोठा लॉस असेल तरी त्याला काही फरक नाही पडत, तर काही जण अगदी छोटे छोटे लॉस झाले तरी खचून जातात. तर या सगळ्याचा अभ्यास करून आपल्याला आपला मार्ग हा नेहमी ठरवायचा असतो. सो थँक्यू व्हेरी मच पेबल्स मराठीला भेट दिल्याबद्दल आणि हा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल. अजूनही जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा, व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि बेल बटन नक्की दाबा. या व्हिडिओबाबत तुमच्या कॉमेंट्स काय आहेत, तुमच्या भावना काय आहेत, ह्या सायकलमध्ये तुम्ही स्वतः कधी अडकलाय का किंवा ही सायकल तुमच्या आयुष्यात कधी येऊन गेली आहे का, ते मला नक्की कळवा कॉमेंट्समध्ये. आपण त्याच्यावर नक्की चर्चा करू. दुसरं म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कोर्सेसच्या लिंक आहेत. हा कोर्स नक्की करा आणि भविष्यातल्या एका क्रिप्टोकरन्सीच्या क्रांतीमध्ये भाग घ्या. कारण अफाट प्रॉफिट कमवण्यासाठी मुळात आपल्याला योग्य वेळी योग्य ठिकाणी हजर असणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही नक्की कराल याची मला खात्री आहे. थँक्यू व्हेरी मच. आपण पुन्हा भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस टाईम. गुड बाय.